सांगा. ख्याती प्रकरण चालू आहे आणि 6 शास्त्रकारांच्या 6 ख्यात्यांचा विचार चालू आहे. पहिली ख्याती होती ती असत ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी अन्यथा ख्याती, चौथी ख्याती आणि पाचवी सत्ख्याती. त्याचा विचार आपण केलेला आहे. मला रामानुजाजी आचार्यांचा विचार चाललेला होता. तेव्हा सत्ख्यातीचा विचार कोण सांगतंय? अनुवाद सांगा. अभ्यास करत जा. मात्र त्यात 5 का वळी सांगायच्या, पण सांगत सांगा. शेळके महाराज केला का? मागल्या वेळेस अख्याती आणि सत्ख्याती झालं होतं. अख्याती काय आहे थोडक्यात सांगा. अख्याती म्हणजे त्याच्यात 2 ज्ञान होतं असं सांगितलंय. बिलकुल. इदम रूपामध्ये काहीतरी आहे आणि सामान्य ज्ञान आणि इदम या पदाचा अर्थ काहीतरी आहे म्हणजे सामान्य. कारण काहीतरी असल्याशिवाय विशेष कधीच भासत नाही. रज्जूचं सामान्य ज्ञान म्हणजे रज्जू न ओळखता केवळ त्याचा आकार पाहून त्या ठिकाणी काय होते? काहीतरी आहे पडलेलं, असं त्याला सामान्य ज्ञान असं म्हणतात. आणि मग रज्जू आहे हे ज्ञान विशेष ज्ञान. आता सर्प आहे हे ज्ञान विशेष ज्ञान आहे. सर्प आहे हे ज्ञान विशेष आहे पण भ्रांती विशेष आहे. आणि रज्जू आहे हे प्रमाविशेष आहे. एकाला प्रमाविशेष म्हणतात आणि एकाला भ्रांती विशेष म्हणतात. भ्रांतीचं तरी विशेष ज्ञान आहे म्हणून सर्प आहे हे भ्रांती आहे का सत्य आहे? सर्प नाही तिथे, म्हणून तिथं भ्रांती. पण ठाम निश्चय सांगतो सापच आहे. आणि चांगली मानवर केली तू, मानवर करून असं मायात पाहिलं सुद्धा त्यांनी, आणि ते म्हणून तर पळालं नाही. तर त्या म्हणतं की हा भ्रांती विशेष. तर याला म्हणतात 2 ज्ञान. आता 2 ज्ञानातलं एक सामान्य ज्ञान म्हणजे इदम, याला म्हणतात काहीतरी आहे. आणि दुसरं ज्ञान कोणतं? स्मृती ज्ञान. हे काय म्हणतात? स्मृती ज्ञान म्हणतात. तेव्हा दुसरं आहे ते स्मृती ज्ञान. या 2 मोबाईल या 2 ज्ञानांचा अविवेक, या 2 ज्ञानाचा अविवेक याला काय म्हटलेलं आहे? याला काय म्हणतात? अख्यातीवादी भ्रम असं म्हटलेलं आहे. अशा या अविवेकाचा नाश करावा असं त्याचं म्हणणं आहे. तर हे सांख्य प्रभाकर अशा प्रकारचा भ्रम मानत असतात. चला त्याच्यात ख्यातीवाल्याने आता यांच्या मताचं खंडन कसं झालं की 2 ज्ञानाचा 2-3 मुद्द्यावर केलेलं होतं. आपण पाहिलं झालेलं आहे ना, विषय गेला झालाय ना. कोणत्या 3 मुद्द्यावर खंडन झालं किंवा 2 मुद्द्यावर झालं सांगा बरं जाऊ साहेब. ज्यावेळेस एखाद्या जंगलात वाघ पाहिला आणि तो जर कालांतराने घरी बसून त्याला त्याची स्मृती झाली तर त्यावेळेस तो पळून जात नाही. ते काय म्हटले होते? 2 ज्ञानाचा अविवेक, एक सामान्य ज्ञान आणि दुसरं स्मृती ज्ञान. म्हणजे सर्पाची स्मृती होती. पण सर्पाची स्मृती झाल्याने कोणी पळून जात नाही. आणि इथे तर ज्या वेळेला रज्जूवरचा सर्प पाहिला त्यावेळेला तो घाबरून पळाला. याचाच अर्थ तिथे प्रत्यक्षता होती, स्मृती नव्हती. आणि दुसऱ्या त्याच्या पूर्व काळात कदाचित स्मृती असेल, पण ज्या वेळेला म्हणजे ते पूर्व काळातल्या स्मृतीने त्याला तिथे काय केलेलं आहे? इथे सर्प आहे असं जरी सांगितलं तरी ज्या वेळेला तिथे सर्प पाहिला त्यावेळेला स्मृती आहे का? नाही. तिथं काय आहे? प्रत्यक्ष. म्हणजे सापच आहे. त्यात निश्चय आहे म्हटलं माझा, सापच आहे, जगतच आहे. हे जगत आहे का नाही? ही स्मृती आहे का प्रत्यक्ष? जगतच आहे. तो सत्यच मानतोय त्याला. या विश्वामध्ये 2 पदार्थ आहेत, एक खोटा आणि एक खरा. आणि त्याला अनुसरून हा रज्जू सर्प दृष्टांत आहे. सर्प खरा बरोबर नाही, मग सर्प खोटा आणि रज्जू हरी. ब्रह्म खरं आणि जगत खोटं. आता आपल्याला जगत काय वाटतंय? खरं. त्याला अनुसरून हा विषय दिला की सर्प खरा आहे असं वाटतंय.
तसं जगत खरं आहे, पण ह्याला भ्रांती विशेष म्हणतात. याला विशेष कोणता आहे? भ्रांती विशेष. आणि याला टेका कुणी दिलेला आहे? अण्णा म्हणायचे याला टेका कुणी दिलेला आहे? सत्य अण्णांची भाषा आहे. तर त्याला सामान्य ज्ञान त्याला टेका देते. म्हणजे विशेष ज्ञानाने भ्रमविशेष जगत याला टेका कुणी दिलाय? तर सामान्याने दिलाय. सामान्य सत्य आहे पण कळत नाही. आता मग ते कधी कळेल? ज्या वेळेला तुम्हाला विशेष ज्ञान होईल. कोणाचं? तुमचंच. म्हणजे आत्म्याचं विशेष ज्ञानाने भ्रांती विशेषाचा नाश होतो. म्हणून इथे जे आत्मज्ञान व्हायला पाहिजे ते सामान्य ज्ञान होऊन चालणार नाही. तर त्याला काय लागेल? विशेष आत्मज्ञानाच्या द्वारे विशेष भ्रांतीचा नाश होतो. त्याच्याशिवाय भ्रांती जात नाही. म्हणून तर तिथं ब्रह्मज्ञानाची गरज नाही. तर सामान्य कळतंय ना, मी तुम्हाला मागेही म्हटलं, आस्ती, भ्रांती आणि प्रिय या तिन्ही गोष्टी आम्हाला कळतात है ना. हे गुलाबाचं फुल प्रिय आहे का नाही? म्हणूनच तुम्ही इथे आणलं. आणि हे प्रिय आहे आणि हे गुलाबाचं फुल आहे. हे काय ज्ञान आहे का नाही? पण सामान्य ज्ञान आहे. म्हणजे मिसळून आलेलं ज्ञान आहे. ब्रह्माचं ज्ञान या विषयात मिसळून आलं. आणि हे गुलाबाचं फुल आहे, हे सुंदर आहे, आनंद देणार आहे आणि प्रगट आहे, प्रत्यक्ष दिसत आहे. म्हणून याच्यात सत, चित आणि आनंदाचं सामान्यता याच्यातही आलेली. पण या ज्ञानाने कुठे जीवमुक्त होतो? तेव्हा उलट तो विशेष राहतो. म्हणून भ्रांती विशेषामध्ये सामान्य मिसळून राहतं. परमार्थ सुद्धा लोक भ्रांती जाणारा करत नाही, तसाच राहतो तो. म्हणजे परमार्थातही तसाच प्रकार चाललेला आहे, मिसळून चाललाय. म्हणून परमार्थही चालला आणि संसार बी चालला, दोन्ही व्यवस्थित चाललेले. सामान्य परमार्थ हा विशेष संसाराची निवृत्ती करत नाही. तर तो तसाच युगानुयोग ते म्हटले आपली चालू आहे, आपलं भक्ती चालू आहे, आपलं सगळं पूजा अर्चा सगळं काही चालू आहे. चालू आहे तर चालूच राहील. अजून जन्म घेताल तुम्ही आणि काय कराल? संसार चालूच राहील. म्हणून दोन ज्ञानाचा अविवेक, तिथं काय म्हटलं होतं? प्रत्यक्षता. वास्तविक रज्जूवरील सर्प हा प्रत्यक्ष आहे, स्मृती नाही. या अंशात खंडन. दुसरा मुद्दा असा होता, ज्यावेळेस रज्जूचं विशेष ज्ञान होतं त्यावेळेस तो अनुभव असा येतो की मला रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती झाली होती, स्मृती झाली होती, असं कोणाला अनुभव नाही. असा कोणालाही अनुभव नाही स्मृती. कारण आपल्याला ज्या वेळेला रज्जूवर सर्प आपल्याला भासला त्यावेळेला मला रज्जूवरील सर्पाची स्मृती झालेली आहे असं म्हणतो का तो? नाही, प्रत्यक्ष भास. पुढं तिसरा मुद्दा असा होता का अंतःकरणात एका वेळेस एकच ज्ञान राहतं. म्हणजे अनुभवता टाकली. इथं काय टाकलेले? अनुभवता टाकली. आता दुसऱ्या मुद्द्यात काय सांगितलंय? एका अंतःकरणात एका वेळेस एकच ज्ञान होतं. अविवेक असं जे म्हटलं ना, पूर्वपक्ष म्हटला होता दोन ज्ञानांचा अविवेक, याला भ्रम म्हणावं. पण दोन ज्ञान एकाच काळात कधीच उदयाला येत नाही. तर एक ज्ञान एक झाल्यावर एक झाल्यावर एक. कारण वृत्ती एका काळात एकाच ज्ञानाला ग्रहण करते. जरी शतावधानी पुरुष असला तरी एका काळात एकच ज्ञान होतं. हा, लगेच तात्काळ तुमची वृत्ती इकडे गेली की लगेच झाली. इथं ओंकार बसलेला आहे, हा इकडे पांडुरंग बसलेले आहेत, हे लगेच असं झालं का? मी लगेच पाहिलं ना. पण लगेच पाहिलं तरी इथं ओंकार आणि इथे पांडुरंग आहे. हे ज्ञानामध्ये काय आहे? उदाहरण दिलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्यांचं. अशा एकावर एक गुलाबाच्या 25 पाकळ्या राहिल्या आणि त्यातनं अशी सुई टोचल्याबरोबर सुई गेलेली लगेच दिसली का नाही? म्हणजे काय हो, एकाच क्षणात सगळ्या गेली, पण प्रत्येक पाकळीचा छेद करत गेली असं मानावं लागतं. म्हणून दोन ज्ञानाचा अविवेक होतच नाही. प्रत्येक वेळेला ज्ञान हे स्वतंत्र असतात. या मुद्द्यावर खंडन झालं. आता सत ख्यातीवादी येतं. सांगा पाटील, पाटील सांगा सत ख्यातीचं काय मत आहे? सत ख्यातीवाले शुक्तीच्या ठिकाणी रजताचा लोकांना नवीन कोणी केला का विषय तयार? तुम्ही केला? हा सांगा बरं, थोडंफार काय सांगा. काय सत ख्यातीवादी म्हणतात? त्यात काय अवघड आहे? जेवढे वस्तू गवळे पंचमहाभूतातून आलेले आहेत. गवळीत आहे कुठे? दुसऱ्या गवळीत त्या नाही. तुम्ही सांगता का गवळीत आहे? सांगा. सांगत चला. म्हणजे बोलते राहा. बोलते झाल्यावर ते तुमच्या बुद्धीत घर्षण होईल काहीतरी. तू सांगतोयस का? दामनेताई सांगता?
बोलते व्हा. सांगा. अजून दुसरं कोण नवीन नाही सांगत? अलबरताई सांगा. नाही जमायचं. मी काय तुमच्यातलाच एक आहे. माझ्यासमोर काय असं काय दडपण घ्यायचं काही कारण नाही. मला तरी कुठं काय येतं तेव्हा मी आपला बसून तुम्हाला काहीतरी सांगतो. सांगा. सांगायला घडतंय. सत्ख्यातीवाल्यांचं मत आहे की रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा किंवा शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम मानतात. तेव्हा सर्पाचा किंवा रजताचा तो भ्रम नसतो. त्यावेळी रज्जूच्या किंवा शुक्तीच्या ठिकाणी सर्प किंवा रजत हे सत्य उत्पन्न होतं. सत्य बस झालं. सत्ख्यातीवाल्याचं काय मत आहे? रज्जूच्या ठिकाणी सर्प हा सत्य आहे, शुक्तीच्या ठिकाणी रजत सत्य आहे. आम्हाला नाही पटत, तुम्हाला नका पटाना, पण ते मानणारे मानतात ना. आणि तुम्हाला पटत नाही असं कोण म्हणतो? तुम्ही जगत सत्य मानता का मिथ्या मानता? तुम्हाला पटलं. त्यांचे मत जरी दृष्टांत पटला नाही तुम्हाला, रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे हे म्हणणं तुम्हाला पटलं नाही, कारण तुम्हाला रज्जूचं ज्ञान झालं. पण इथे आम्ही तुम्हाला म्हटलं की जगतच नाही. पहिली गोष्ट अजातवादात म्हटलं, अजिबात पटलं नाही. मग रज्जूवरील सर्पाप्रमाणे जगत विवर्त आहे. हा, ते म्हटले हे बी नाही पटत, कारण आम्ही तर जगाला सत्य समजतो. चालविती व्यवहार सत्य म्हणून पडली हे रूढी जगा परिचार. चालविती व्यवहार सत्य म्हणून तुकोबाराय म्हणतात. ते लोक आहेत ते हे जगत सत्य म्हणून व्यवहार करतात. म्हणून दृष्टांत पटतो पण सिद्धांत पटत नाही. आणि याला कारणीभूत आहे आपल्याला सिद्धांतामध्ये जशी ब्रह्मदृष्टी सांगितली त्या ब्रह्मदृष्टीचा अभाव आहे. रज्जुदृष्टी आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला सर्प नाही हे पटलं. सर्प नाही हे का पटलं? रज्जुदृष्टीमुळे. म्हणजे अधिष्ठानाची दृष्टी आल्याने ते म्हटले नाही, तुम्ही किती 10 वेळा सांगा आम्ही सर्प मानणार, कारण तुम्ही रज्जू पाहिला. तसं ज्याला ब्रह्मदर्शन झालं तो म्हणेल जगत झालं नाही, जगतच नाही, खोटं आहे ते. म्हणून दिसणारा भौतिक प्रपंच स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. असा एक तुम्हाला दुसरा दृष्टांत येणार आहे पुढे. एकामध्ये स्वप्न दृष्टांत फार सुंदर घेतलेला आहे त्याला. चला, हा विषयच मुळात इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे पण हितकारक आहे. नुसताच इंटरेस्टिंग असेल तर मग पिक्चर चांगला. म्हणजे याच्यामध्ये हित काय कळालं हे की काय खोट आहे. मग व्यवहार करताना कसा करावा? जगतात व्यवहार करू नका असं नाही म्हटलं तुम्हाला, व्यवहार करा, पण ते आहे खोटा आहे. म्हणून हे जर तुम्हाला आपल्याला लक्षात आलं तर तुम्ही दुःखी नाही होणार. कारण हे काही वेळेला तुम्हाला अनुकूल व्यवहार, अनुकूल प्रारब्धजन्य अनुकूलता असेल, काही वेळेला त्याच्याद्वारे सुख आलेलं दिसतंय. घनोमाल आया, घनोमाल आया म्हटलं किती चांगला झाला. आणि घनोमाल गाया, गाया म्हटल्यावर दुःख होते. लक्षात येत आहे ना? काय वेदांत अवघड आहे हो, किती सोपा आहे हा. पैसे आल्यावर तुम्हाला आनंद होतो का दुःख? आनंद, कारण तुम्ही त्याला सत्य मानता. आणि गेल्यावर दुःख का होतं? सत्यच समजलं. ज्याने मिळवताना प्राप्ती झाली त्याच वेळेला समजलं की हे खोटं आहे, तर त्यांनी व्यवहार करणारा तो अधिकारी. संसाराचा तोच अधिकारी ज्याला गेलेल्याचं दुःख राहत नाही. नाहीतर घासला तोंडाला हात लावून डोक्याला, नाहीतर काय संसाराचा अधिकारीच नाही. त्यांनी संसार करूच नाही, त्यांनी संन्याशी व्हावं. संसार करणारा अधिकारी लय मोठा आहे बरं का. आता आपण बिगर अधिकारी असताना करतो हे भाग बघा. म्हणून ते दुःखी होत्यात नाही. हे दुःखी का होतात? ज्याचा अधिकार नसतो ना तो मनुष्य संसारात दुःखी होतो. आणि दुःखी झाला की समजून घ्यायचं ह्यानी संन्यास घ्यायला पाहिजे होता. हे चुकून इकडं आलं. चला पुढे. जगातील सर्व पदार्थ हे पंचमहाभूतापासूनच उत्पन्न होतात. हा, जगातले असं सत्ख्यातीवाल्याचं म्हणणं आहे. ते म्हणतो सर्पही सत्य, शुक्ती रज्जू बी सत्य, रजतही सर्प सत्य आणि शुक्ती दृष्टांत आपले दोन झाले. सत्य सत्य म्हणतो. त्याला पटवून द्यावं लागेल ना, नुसतं सांगून नाही जमणार.
कसं पटवून दिलं सांगावं सूर्यताई? कसं पटवलं हे? सगळे सत्य आहे हे कसं पटवून दिलं? सत्य की सत्ख्यातीवादीने सांगा. पंचमहा बिलकुल. मग सगळेच पदार्थ पंचमहाभूतापासून बनलेले आणि त्याच्यात मिसळलेले आहेत. बिलकुल बिलकुल. वा, लोंढेताईने अभ्यास करून आले. नाही अभ्यास तर त्या दोन्हींचे अवयव एकमेकामध्ये मिक्स झालेले असल्या कारणाने काय झालेलं आहे? सत्य आहे अशी त्याची संगती लावली. तर त्याला म्हटलं की आम्हाला आधी रजत दिसत होतं. म्हटले हो. रजताचे अवयव कुठे गेले? शुक्तीत गेले. आणि आता आम्हाला शुक्तीच दिसते. म्हणजे याचे अवयव लुप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला रजत दिसत होतं त्यावेळेला तिथे रजताचे अवयव होते म्हणून सत्य रजत होतं किंवा सत्यसर्प होता असं मत कोणाचं आहे? त्यांना रामानुजाचार्य असं म्हणतात. किंवा रामानुजाचार्य जरी हे म्हणजे दर्शनकार असतील याच्यातले, तरी हे रामानुजाच्या मत तुम्हाला आत्ता जरी पटलं नसेल की जग हे सत्य आहे म्हणून, तरी सुद्धा त्यांचे अनुयायी सगळं जगत आहे. कारण सगळे लोक जगत सत्य मानूनच चाललेले आहेत ना. नाहीतरी तुम्हाला मोक्षाची तरी काय गरज लागली? एवढ्या मोक्ष मिळेल गरज काय? तुम्ही जर मुक्त असताल तर मग मोक्षाची गरज काय? काय म्हटलंय? मोक्ष कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. ज्याला बंधनच नाही त्याला मोक्षाची गरज नाही. आणि तुम्हाला जर दुःख भेडसावत नसेल तर भेडसावत नसेल म्हणजे मुक्तालाच भेडसावत नाही. हा एक नियम आहे. बद्ध जीवाला दुःख भेडसावताच. म्हणूनच तो आला की महाराज काय करू? सगळीकडे असं आहे दुःख घालवण्याचा उपाय. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती जिथे केली जाते त्याचं नाव वेदांत शास्त्र. लयरूप निवृत्ती नाही सांगत. नुसत्या आरत्या ओवाळून काहीच होणार नाही. कारण आरती ओवाळायला लय जोर आहे लोकांचा. त्याला वेदांत शास्त्राचं अध्ययन करावं लागेल. तेव्हा दुःखाची आरती ओवाळू नका हे नाही सांगत का? आरती ओवाळत राहा, तिथं थांबू नका. पण थांबू नका तिथे. त्याच्या पुढे जाऊन पहा की त्याच्या पुढे काय शास्त्र आहे. आरती ओवाळणं ही सुरुवात झाली. परमार्थाची सुरुवात तिथून आहे. किंवा कर्मकांड कुठे काय असं. आणि त्यांनी काय होईल त्यांनी काय नाही होणार. त्यांनी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होणारच नाही. मग कशी होईल? तर तुम्ही अंतर्मुख व्हा. त्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, तुकोबरायांची गाथा पहा. मोक्षाची साधनं वेगळी आहेत आणि भक्तीतली साधनं भक्ती म्हणून हाताळली जाणारी वेगळी आहेत आणि कर्मकांडाची त्याहून वेगळी आहेत. कर्मकांडाने सुरुवात होत असली तरी शेवट नाही होत. कर्मकांडात गुंतून बसला तो. आणि हे वेदांत शास्त्र त्याला पाप पुण्याच्या पलीकडे घेऊन सोडून देतं. ज्याला पुण्य संपादन करायचंय त्याला जन्म घ्यावे लागतात. पुण्य मिळवायचंय ना, मग भोगण्यासाठी शरीर लागेल ना. सुटला कुठे तेव्हा? म्हणून हा शरीरातच आला ना. म्हणून पुण्य करून सुद्धा शरीरात आला. फायदा झाला का तोटा? ते पुण्य तोट्याचं पुण्य झालं त्याला. तेव्हा सत्ख्यातीचं जे मत आहे ना ते जगत सगळं अवलंबत आहे. आणि इथे जर आल्यावर तुम्ही म्हणता नाही हे नाही आपल्याला कळत, म्हणजे बुद्धीत नाही जमत, असं आहे. चला, किती सुंदर विषय आहे पहा. काय म्हणतात? झाले का सत्ख्याती? पुढे रज्जू सर्पामध्ये किंवा शुक्ल रजतामध्ये सत्य सर्पाची किंवा सत्य रजताचीच प्रतीती होते म्हणून सत्ख्याती मानणे योग्य आहे म्हणून सांगितलं. असं त्यांचं मत झालं. चला, खंडन काय कोण करणार आहे आता? आणि शिष्य झालं की सुरू? हो झालं. हो. हां सांगा. अशा प्रकारे मग पाच ख्यातीवाद्यांची मते आपण ऐकली. बरोबर. त्यात असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, आख्याती यांची मते चौघांचे मत असंगतच आहे. हे सगळी मतं असंगत हे मला पटलं, कारण ते साधारण विचारसरणीमध्ये होतं. आता शेवटचं जे 5वं मत आलेलं आहे रामानुजाचार्यांचं, हे महाराज जरा मला कुठतरी बरं वाटतंय. बरं वाटतंय म्हणजे कसं आहे, म्हणजे पत्नी सत्य आहे, घरदार सत्य आहे, नवीन घेतलेल्या जमिनी सत्य आहेत. म्हणजे हे सगळं जे जगतातले व्यवहार करतोय हे सत्य म्हणून आहेत. हे मला थोडंसं तुम्ही एकदमच आमचं कसं काय करू राहिले, खंडन करू राहिले की बा हे सगळं खोटं आहे.
मग आम्ही कामावर जावं का नाही जावं, म्हणजे दुकान चालवावं का नाही चालवावं, शेती करावं का नाही करावं, हे काय वाटतंय चैतन्य? हे जरा अवघड वाटतंय. हा. बरं, आता पत्नीला मिथ्या तरी कसं काय म्हणा, पोरांना मिथ्या कसं काय समजा, नातवंड तर एकदमच तुम्ही तोडूनच टाकायला लागले. तर हे कसं काय बा, ह्याच्यात काय चाललेलं आहे? तर हे ऐका काय म्हणतायत, चल सांगा. मग सत्ख्यातीच्या मताने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सत्य आहेत की काय, आणि यांचे मत युक्त आहे का काय, असं मला वाटतं. मग याचा उलगाडा करून सांगावं. त्याचा उलगडा करून सांगा. तर आता आपल्याला सुरुवात करायची अनेरी वचनीय ख्यातीकडे येणार आहे. कारण जे 6वे शास्त्रकार आहेत व्यास महर्षी, त्यालाच उत्तर मीमांसा शास्त्र म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतात? उत्तर मीमांसा. जे अनिर्वचनीय ख्याती मानतात 6वे, त्यांना उत्तर मीमांसा शास्त्रकार म्हणतात. आणि सत्ख्यातीमान हे पूर्व मीमांसेमध्ये आलेले, कारण जेमिनींनी काय केलेली, पूर्व मीमांसा केली. ते सुद्धा जगत सत्य मानतात आणि कर्मकांडादी व्यवहार त्यांनी शिकवलेला आहे. त्यांचे उपकार आहेत समजा जगावरती. कारण तुम्ही याच्यात असं आहे ना, डायरेक्ट 10वीचा विद्यार्थी कोण म्हणजे आमच्याकडे प्रवेश आहे, आमच्याकडे प्रवेश आहे म्हणले कशाला 10वीला. 10वीला कोण येऊन बसेल, ज्याची पहिली झालेलीच नाही तो 10वीला येईल कसा? म्हणून पहिलीवाल्याचे उपकार आहेत का नाही, बालवाडीचे उपकार आहेत का नाही, ते हळूहळू वरती गेला. आणि त्यावेळेला म्हटले आता आम्ही प्रवेश घेतला कुठं, 10वीच्याला. 10वीला उगाच नाही प्रवेश घेतला, त्यांनी मागं काहीतरी केलेलं. तसं वेदांताच्या पाठाला कुणी बी नाही येऊन बसत, त्याच्या पाठीमागं काहीतरी साधन आहे, म्हणजे मागचा अभ्यासक्रम झालेला आहे. आता त्याच्यात जर याच्यात जर इथे काय कळत नसेल ना, तर ते श्रवण करून करून ते कळायला लागेल. किंवा मला कळत नाही असं म्हणणंच दोष आहे, तुम्ही बुद्धी वापरत नाही असं त्याचा अर्थ होतो. घासलं पाहिजे का ना, मला हे कळत नव्हतं, हे माझी वस्तुस्थिती सांगतो ना. सुरुवातीला गेल्यावर मला काय लगेच कळालं का? नाही कळालं. मी ते कुठेतरी काय केलं, त्याचं घर्षण केलं जास्त बुद्धीत. मला कळत नव्हतं, वृत्ती प्रभाकरचा कळत नव्हता, तर मी 2:30-3 वाजतोवर अभ्यास करायचो. वस्तुस्थिती सांगतो बरं का. मग त्या 2:30-3 वाजतोवर काय अभ्यास करायचा असतो का? लोक म्हणले आम्ही तर 9 वाजताच जेवण करून जाऊ. तुम्हाला वृत्ती प्रभाकर कसा कळत? काय करायला पाहिजे? अल्पभोजन. का कळत नाही याच्यावर फाईट दिली पाहिजे नाही कुठेतरी. मला का कळत नाही, मी काय माणूस नाही का? म्हणजे बाकीच्या लोक मुक्त झाले आणि मी का मुक्त होत नाही, असा विचार तर करायला पाहिजे ना. नाही केला तर पुढचा जन्म लागू नये. त्यावेळेला माफी म्हणजे बिलकुल माफ नाही, लगेच पुढचे देह चालू एकसारखे. कितीतरी गेले नाहीत का आपल्यातले, कुठे गेले ते? म्हणजे काय नाही, संसार करून करून मेले. मी तर गेले पुढे 84 लाख शरीरामध्ये जाऊन गुंतून बसतेत लोक. पण याच्यातून सुटण्याचा एकमेव उपाय त्यांनी काय केलं पाहिजे? गुरुवचनावर, शास्त्रवचनावर, भगवंतावर विश्वास ठेवून मार्ग चालवला पाहिजे. आणि गेला तर मग 100% काम होते. चला सांगा काय म्हणतायत? गुरु सांगतात की सत्ख्याती मत सुद्धा असंगतच आहे आणि अनुभवाशी त्याचा विरोध आहे. पहिलं लगेच एका वाक्यात उत्तर दिलं. कोणतं? सत्ख्याती मत असंगत आहे, चुकीचं आहे. म्हणून रामानुजाचार्यांचं हे मत चुकीचं आहे हे म्हणण्यामध्ये वेदांत शास्त्राने जगत मिथ्या आहे हे ठरवलं, जगत सत्य नाही. चला. आणि अनुभवाशी त्याचा विरोधच आहे. कारण शुक्ती ज्ञानानंतर, शुक्ती ज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर सगळ्यांना अनुभव येतो की शुक्तीच्या ठिकाणी रजत नव्हतंच. म्हणून मागाशी म्हटलं मी तुम्हाला, आम्हाला दृष्टांत पटतो. पण सिद्धांतात आल्यावरती लगेच तुम्हाला म्हटलं की जगत मिथ्या आहे. ते म्हणले हे नाही पटत महाराज. मग तुम्हाला दृष्टांत तरी का पटला? तर याचा कारण आहे तुम्हाला शुक्तीचं म्हणा किंवा रज्जूचं ज्ञान होतंय आणि नंतर रजत किंवा सर्प नाही हे कळतंय. बरोबर आहे? इथे सुद्धा जगतातलं आम्हाला जे ज्ञान आहे हेच ज्ञान तरी तसे आडवारा विश्वाभासो. काय म्हटले? अगा पै पडलं तुम्हाला येता स्वरूपाची या घरा तरी तसे आडवारा विश्वाभासो. माऊली ज्ञानावर सांगतात तसं आम्ही स्वरूपाच्या घराकडे म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाकडे जात असताना ही ज्ञान आपल्याला प्रतिबंध करतायत. कुठली? ही जगतातली ज्ञान घेऊन बसलोय का नाही आपण? जगतातली ज्ञान कोणती? घर आहे, गाडी आहे ना, बंगला आहे,
प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, आणि हे तो आहे याच्यात काही भेद नाही, आहेने काही नडलेलं नाही, पण सत्य आहे म्हणतात ना, इथे घोटाळा झालेला आहे. हा घोटाळा कुठे झाला? सत्य आहेने काय फरक नाही पडत, आहे तर आहे. पण ज्याला हे असा उलगडा झाला ना, त्याला एक कुटुंब नाही भासणार, ते हे विश्वची माझे घर ऐसे मती जयाची स्थिर किंबवना चराचरा आपणशी झाला. हे ज्ञान केव्हा प्रगट होईल? पोरांच्याकडे पाहून नाही होणार. अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झालं ना, त्याच्यानंतरच हा भाव होतो, तोपर्यंत होत नाही. पण झाला. पण याच्यासाठी काय करावं लागेल? एकदम फुल्ली कॉन्सन्ट्रेशन. कुठं? अंतःकरणाची चित्तवृत्ती एकाग्र करून तुम्ही याचं मनन आणि चिंतन केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुमच्यात आपोआप ती कृपा होईल. शास्त्राने माझ्यावर कृपा करावं याच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे ना. 4 पैसे मिळवायचे असेल तर धंदा करावा लागतो का नाही? जावं लागतं का नाही कोणाकडे तरी? कारण घरात बसून येतात, घरात बसून नाही काय येत. जसं संसारातले पदार्थ घरात बसून येत नाही, तसं परमार्थातले सुद्धा नाही येणार. त्यासाठी तुम्हाला घासावंच लागेल. आणि काय करावं लागेल? चित्त. ही तर फार सोपं आहे. घासणं म्हणजे काय? तुम्हाला वजन नाही उचलायचे. तर चित्तवृत्ती एकाग्र करून चिंतन करा, मनन करा, ध्यानधारणा करा, ग्रंथाचं पुन्हा पुन्हा चिंतन करा. किती लोक अभ्यास करून आले बरं? पाठाला किती लोक अभ्यास करून आले? किंवा आम्ही अभ्यास करून आलो नाही किंवा करा बरं हातवर मोठा करा ना. तुम्ही जर केलेला अभ्यासच करून आले ना, एकच व्यक्ती आला म्हणजे. तुम्ही आले करा का नाही बाळासाहेब? करा ना हातवर. निश्चयपूर्वक झालं पाहिजे ना. करून आलो महाराज पण कळालंच नाही असं असं करायला का नाही? कळालं नाही याच्याविषयी माझं काय म्हणणं नाही, पण अभ्यास केला नाही याच्याविषयी माझं. तुम्हाला नाही कळालं, कारण मी कशासाठी बसलेलो आहे? कळालं नाही तर का नाही कळालं? कोणत्या मुद्दा कळाला नाही? कारण मी तुम्हाला मुद्दा सांगावा लागेल की मला हा मुद्दा कळाला नाही, आणि मग मुद्दा पण समोर आला पाहिजे ना की काय कळालं नाही. चला, तर तेव्हा अभ्यास करा बरं. बिगर अभ्यासाचं असं नका करू. याच्यामुळे पुण्य उत्पन्न होईल तुम्हाला, पण ते पुण्य आहे ना, ते जन्म देते. मग हेच सांगितलं तुम्हाला. आणि नुसत्या पुण्याचं काय करायचं? तुम्हाला जरी अंबानी करून टाकला पुढच्या जन्मात, काय करायचं? तिथं अंबानी काय सुखी थोडाच आहे? जगातला कोणता कारखानदार सुखी ते सांगा? कोणता आहे? चैतन्य? कोणताच नाही. काय करायचं त्या पैशाचं? पैसा सुख देत नाही. आत्मशांती ब्रह्मदृष्टीशिवाय येतच नाही. आपल्याला त्याला सुख असं म्हटलेलं आहे, त्यालाच आनंद असं म्हटलंय. ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद. आणि मग त्या सच्चिदानंदाची प्राप्ती नुसती असे बोलून नाही होणार, तर त्याला तिथं प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी लागते, आणि त्या अनुभूतीपर्यंत पोचणारा विरळ आहे असं शास्त्र म्हणतं. शुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीत होण्याच्या पूर्वी तिथं व्यावहारिक रजत नव्हतं, शुक्ती ज्ञानानंतर सुद्धा नाही, आणि तिन्ही काळात सुद्धा पण नाही त्याच्या. तिन्ही काळात त्या ठिकाणी नाही. हे कळालं का नाही आम्हाला? तसं जगत तिन्ही काळात नाही. हे कळत नाही का पटत नाही? कळालं तुम्हाला? हे शास्त्र म्हणतंय तिन्ही काळात नाही, पण पटतच नाही. पटत नाही याच्यामध्ये त्याच्यात बुद्धी जी आहे ना, त्याचं कारण त्या जगताचं अधिष्ठान आम्ही पाहिलेलं नाही. जगत आम्ही पाहिलं, जगताचं अधिष्ठान पाहिलं नाही. एखाद्या माणसाने, ऐका बरं, एखाद्या माणसाने रज्जूवरचा सर्प पाहिला आणि त्याला बॅटरी मिळालीच नाही, बॅटरीच मिळाली नाही, तर त्याची सर्पाची भ्रांती कधी जाईल? कधीच जात नाही. तीच अवस्था इथे आहे की ज्याला सद्गुरू प्राप्तच झाले नाही, त्याला ज्ञानदर्शन म्हणजे ते ब्रह्मदर्शन होणारच नाही. आणि सद्गुरू ते आहेत जे अज्ञान घालवतात. सद्गुरू पैशाची प्राप्ती करून देत, ते तर तुमच्या नशिबाने जसे आहे तसे मिळत आहेत, त्याचा काही संबंध नाही. जे पैसे प्राप्ती होते ना, धनन काय पुत्र, कोणाला मुलं असतील नसतील काही फरक नाही पडत. फार मुलं येतं म्हणजे फार श्रीमंत मोठा झाला, काही देणं घेणं नाही त्याच्याशी. जगात मुलगा नसला तरी चालेल,
पैसा नसला तरी चालेल, कुठली समृद्धी नसली, भोगाची साधनं नसली तरी चालेल. त्यामुळे काय हो, सायकलवर चालतं चालेल, पण ब्रह्मदर्शन झालेलं असेल, श्रेष्ठ पुरुष आहे तो, ज्याच्याकडे भोगाची सगळी साधनं उपलब्ध आहेत आणि मूर्खासारखा तो प्रपंचात डोकं लावलेलं आहे, त्याने काही कामाचा नाही. तर ही वस्तुस्थितीच आहे. म्हणजे त्याला एक सद्गुरू नाही तर जगत मिथ्या हे कधी होणारच नाही. जसं बॅटरी नाही तर सर्प दिसतात. सर्प जाणारच नाही, आणि हीच अवस्था आहे. सांगा. मग शिष्याची परत शिष्याने शंका केली की सत्ख्याती मतही असंगत आहे. हा. तर मग रज्जू सर्प शुक्ती रजत यांच्या ध्यानाच्या वेळी मग कोणतं मत योग्य आहे ते सांगा. आता आम्हाला महाराज कोणतं मत योग्य आहे ते सांगा. वरची 5 मतं खंडित झाली, तर काय सांगता येत आहे का? झाले झालं, वाचा. हा, कोण वाचताय? सर आले का? हा, वाचा. शिष्याची शंका आहे. तर शिष्य आहे, महाराज हा, सत्ख्याती मत असंगत आहे, तर रज्जू सर्प शुक्ती रजत यांचे ज्ञानाच्या वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. हा, कोणतं मत योग्य आहे ते सांगा. आता 6वं मध्ये येतंय, त्याला म्हणतात अनिर्वचनीय ख्याती, किंवा इतर मीमांसा शास्त्रकार जे व्यास महर्षी, शंकराचार्य, माऊली ज्ञानोबराय, तर यांनी या मतांचं काय केलेलं आहे? अंगीकार केलेला आहे. अंगीकार केला म्हणजे मानलं असं नसून त्या मताचं खंडन होऊच शकत नाही. म्हणून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती केवळ वेदांत शास्त्रच देतं, इतर कोणीच देत नाही. मग म्हणजे इतर सगळे संप्रदाय आणि हे सगळे एवढा मोठा परमार्थाचा गाडा पांगलेला आहे का नाही सगळीकडे, याचं काय त्याचं काय असं नका असलं तर. कारण असं आहे, सोन्याची दुकानं जास्त नसतात, भाजीपाल्याला नेहमी उतारलेला असतो, त्याला गिराईक सुद्धा जास्त आहे. भाजीपाल्याला गिराईक जास्त का सोन्याला जास्त? याच्यातून काय अर्थ निघाला? वेदांत शास्त्राला अधिकारी कमी आहे, कोणीच नाही का? हे पहिल्या तरंगात झालं ना तो अभिषेक, कोणीच नाही असं नाही, आहेत, पण याच्यातला अधिकारी विरळे. कारण याच्यात मुक्त होणारा कोण? त्याला फार अनेक जन्मपुण्यही निर्माण केली, तोच कोणी याच्यामध्ये आलेला आहे. आणि त्याच्यात तुम्ही जे ऐकता ना, तर मोठे भाग्यवंत आहेत सगळे, की तुम्ही काय का होईना वेदांत शास्त्र श्रवण करायला मिळत आहे. नाहीतर बहुतांशी सगळा बहिर्मुख समाज झालेला, म्हणजे काय करणार त्याला. चला, तेव्हा योग्य मत कोणतं? तर जे अनिर्वचनीय ख्याती मांडलेली व्यास महर्षींचं ते मत सांगताय. चला, श्री गुरु. श्री गुरु, हे शिष्य. आता हे श्री गुरु कोण आहे? तिथले वेदांती, हे लक्षात ठेवा. श्री गुरु कोण आहेत? वेदांती. श्री गुरु, हे शिष्य, वेदांत पक्षाचे मत अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत शुद्ध आहे, विमल आहे. ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. त्या ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. आता महाराज, हे अनिर्वचनीय एक शब्द नवीन आणला तुम्ही. आम्हाला एक तर काही शब्द कळत नाही, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन नवीन शब्दांचे प्रयोग करता, बरोबर आहे ना? तर हा अनिर्वचनीय एक शब्द आलेला आहे. आता हा काय, त्याचा काय अर्थबोध होतो? कारण त्याच्यावरच मग तुमचं काय म्हणणं आहे ते कळेल. तर ऐका काय म्हणतात. शिष्य, श्री गुरु, अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम चमत्कारिक वाटते. चमत्कारिक वाटते, बरोबर आहे, वाटणंही साहजिक आहे. पण काय तसं काय काळजी करू नका, तुम्हाला कळेल. ऐका, कारण निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे. नाकारलं. निर्वचन करणं म्हणजे कथन करणं किंवा सांगणं, आणि अनिर्वचन या पदाचा अर्थ केला तर काहीच सांगता येत नाही असा त्याचा, याला योगिक अर्थ असं म्हणतात. पहिला अर्थ काय ठरला? हा योग अर्थ आहे बरं का, याला योगिक अर्थ असं म्हणतात. म्हणजे पदांच्या द्वारे जो अर्थ उलगडला जातो तो काय झाला? योगिक अर्थ. अनिर्वचन, म्हणजे नाही, आणि ज्याचं निर्वचन करता येत नाही त्याला काय म्हणायचं? अनिर्वचन. याला योगिक अर्थ म्हणतात. आणि मग म्हटले ते कसं काय? बरोबर आहे ना, रज्जूवर सर्प आहे का नाही सांगा बरं? सांगता येत असंच आहे. म्हणजे दिसलाच नाही का? दिसला. आणि मग पाहायला गेलो तर सापडला नाही. मग हाही एक अर्थ जुळतो तसा, पण याच्यापेक्षा अजून खोल अर्थ तुम्हाला पुढे नंतर सांगणार आहे.
पहिला अर्थ असा झाला, म्हणून थोडासा चमत्कारिकच शब्द आहे. चला पहिला आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही हा. किंवा सांगता येण्यासारखे नाही ते म्हणजे किंवा सांगता येण्यासारखं नाही. नाही. रज्जूवर सर्प कसा आला? सांगता येण्यासारखं नाही. ब्रह्मावर जगत आलं कसं? सांगता येत. आत्म्याला देह प्राप्त झाले कसे? तुम्ही जीव का झाले? आम्ही मूळचे ब्रह्मच. ब्रह्माला संसर्ग झालाच कसा? ब्रह्माला संसर्ग झालाच कसा? तुम्ही कोण आहेत? तुम्ही मला पकडून धरायला पाहिजे. उलट तुम्ही म्हणले महाराज तुम्ही आम्हाला पहिले शंका सांगा. काय म्हणजे तुम्ही जीव ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्मरूप आहे. हो म्हणतो हा जर मूळचाच ब्रह्मरूप होता तर जीवामध्ये आलाच कसा? मानतो आपण तर मानतो. मूळचेच ब्रह्म आहेत ना, मग ह्याला जीवदशा आलीच कशी काय? यायलाच नाही पाहिजे. हे पहिला आमचा दावा आहे. याला जीवदशा यायला नाही पाहिजे आणि त्यात जीव व्हायला बी नाही पाहिजे. आणि मोक्षाची साधनं काय कशासाठी करायची तर आम्ही ब्रह्मच आहोत. तर मग काय आहे याचं उत्तर काय आहे? ब्रह्म कधीच जीवदशेत आलेलं नाही, हे त्याचं उत्तर आहे. ब्रह्म जीवदशेत. मग तुम्ही कोण आहेत? म्हणजे भ्रमाने भासणारे पुतळे. जर मी ब्रह्म आहे तर तुमचा ब्रह्म किंवा तुम्ही ब्रह्म आहात तर ब्रह्म हे तुमचं अधिष्ठान आहे, जे अचल आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. आणि त्यावर जे भ्रमाने भासलेलं, भ्रमाने उत्पन्न झालेला आभास असेल, अंतःकरण असेल, त्याच्यामध्ये जीवपणाचं बीज आहे. ब्रह्मस्वरूपात जीवपणा नाही. आणि ते सारं खोटं उत्पन्न झालं. म्हणून एकीकडे खोटे जीव झाले, खोटे जगत झालं. कसं झालं सांगता येत नाही. चला म्हणजे एकंदरीत वेदांत्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही. असा एक अर्थ लावा की वेदांत्यालाच काही सांगता येत नाही. चला असा अर्थ मनात येतो. असं मग येतो. ही अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय? असं म्हणा. चला काय म्हणतायत आता श्रीगुरु सांगतात, हा श्रीगुरु हे शिष्य अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास. तो शाब्दिक अर्थ म्हणा, योगिक अर्थ म्हणा. चला तो एका दृष्टीने बरोबर आहे. एका दृष्टीने बरोबर आहे. सांगता येत नाही हे बरोबर आहे का नाही? आता सांगितलं ना, काहीच सांगता येत नाही. म्हणजे गप्प बसावं लागतं बऱ्याच वेळा. का हो? अज्ञान जगात जर एकच सत्य पदार्थ ब्रह्म आहे तर अज्ञान आलं कुठून? सांगता येत नाही. माया आणली कुठून? सांगताच येत नाही. हे म्हणणं एका दृष्टीने बरोबर आहे. चल पुढे अजून तुम्हाला आणखीन उत्तर मिळतील अनिर्वचनीय पदार्थ. पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे हा. ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली हा. म्हणजे बरोबर समजेल. बिलकुल. आता शिष्य सांगतात, शिष्य महाराज तर मग त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून सांगावी. तर कृपा करून सांगा काय सांगतायत ऐका. श्री गुरु सांगतो, रीती थोडी कठीण आहे हा. म्हणून लक्ष देऊन ऐक. हा आणि ऍबसेंट राहू नका. असं तिथं नाही लिहिलं ना, पण मी सांगतो. कारण लक्ष देऊन ऐकलं म्हणजे एका पाठात आणि दुसऱ्या पाठात आलेच नाही. मग आता काय करणार? म्हणून प्रत्येक पाठाला काळजीने उपस्थित राहावं. कारण जगातली सारी 1000 कामं टाकून द्या, पण एक वेदांत शास्त्राचं चिंतन करा. तुम्ही जर त्या कामाच्या कामनेमध्ये जर गुंतले गेले तर तुम्ही जीवदशेतून बाहेरच नाही पडणार. म्हणून 1000 कामं टाकून द्यावी. लोकांनी संसार सोडून अभ्यासाला बसले, संन्याशी झालेले. आपलीच माणसं आहेत का नाही? संन्यास वेगवस्त्र. तुम्ही त्यांना काही तुम्ही संसार सोडू नका, पण त्या दिवशी तरी काम करू. त्या पाठाचं पाठ म्हणजे पाठच. मग त्याची आपण पाठन ठोकतो. आणि तेव्हा नेहमी म्हणजे याच्यासाठी मी सांगत असतो, म्हणजे माझी ख्याती म्हणून नाही सांगत, पण तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी सांगावं लागतं. 12 वर्ष मी एकही पाठ बुडवला नाही. म्हणजे अण्णांकडे पाठाला जात होतो ना, 10 वर्षाचा कालावधी तरी धरून चाला, त्याच्यात एकही पाठ बुडवला नाही. जरी गावाकडं गेलो ना, शनिवारी गेलो ना, तर परत संध्याकाळी माघारी यायचो पाठाला.
आणि पाठ करून परत दुसऱ्या दिवशी तिकडं जायचं आणि त्या दिवशी कोणी मेलं तरी त्याच्या कार्यक्रमाला आपण ॲक्सेप्ट, कोणी का मारा किती का बोला ना, कारण बोलल्यावर तुम्हाला सहन करायची क्षमता ठेवावी ते मारणारे म्हणजे हे मारणारे जीव उत्पन्न होत आहेत, नाश पावत आहेत, हे चालूच राहणार आहे. पण आपल्याला मुक्त व्हावं लागेल. नाही मुक्त झाला तर त्यांचे अजून किती कोणाच्या वाढदिवस आणि कोणाचे वर्ष श्राद्ध किती साजरे करावे लागतील, कोणाची लग्न काय करायचं त्याच्यापासून आपलं काय नडलेलं आहे. पहिल्यांदा मुक्त व्हा मग दुसऱ्याच्या लग्नाला जा. नाही ना, मग ते अण्णांचा शब्द होता ना, मुक्त व्हावा आणि मग संसार करावा. मग संसारच राहत नाही करायला तर काय करेल तेव्हा. पण प्रारब्ध वशात जसं असेल तसं असेल. चला. मंद अंधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो, हा ही गोष्ट निर्विवाद आहे. बरोबर. पदार्थ असल्याशिवाय भासत नाही, हे कोणाचंही कबूल करावे लागेल. आता आपलं नडलं तिथंच होतं. महाराज जगत दिसतंय ना, ठीक आहे आम्ही समजा घडीभर असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलं बी मान्य बी केलं की जगत काय आहे, खोट आहे असं मान्य केलं. पण आम्हाला ते दिसतं ना, आमची अडचण काय आहे, दिसतंय. घर दिसतंय, पत्नी दिसते, मुलं दिसती, सकाळी उठले की त्यांची तोंड पाहावी. म्हणजे हे सगळं जे दिसतं तर सगळंच आहे. म्हणजे सकाळी उठलं की दिसतंय, काय करावं. ते म्हणजे दिसण्याने काही फरक नाही पडत. दिसलं तर दिसू द्या ना, पण दिसणारे पदार्थ सत्य असतात का. जे जे पदार्थ दृष्टीला दिसतात, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रुक्मा देवीवराचे. माऊली नानावराय सांगतात, अरे स्वप्न बी दिसतं ना. मग स्वप्न दिसतं तर स्वप्न काही काळ स्वप्नात असेपर्यंत तो मनुष्य सत्य म्हणून व्यवहार करतो आणि जागा झाल्यावर ते म्हणते लय ताण घेतलं मी विनाका. सोडून दिलं का नाही त्याने, एका क्षणात सोडलं का नाही. तसं तुम्ही सुद्धा ताण घेतलेलेच आहेत. पण ज्या वेळेला कळेल की काय ताण घेण्यासारखं काही नाही, या जगात काही गेलं काही प्राप्त झालं तरी काही अडचण नाही, ताण घ्यायचं नाही. आणि नाश बी झालं तरी नाही. जे मनुष्य अज्ञानी आहेत ना, ते त्या पदार्थांचे त्रास सहन करताना दिसत आहे. नाहीतर एरवी नाही. हे जगत तुम्ही चालवता का ईश्वर चालवतो, नक्की का. अहो ईश्वर चालवतो हे बरोबर आहे ना. मग त्याच्या ईश्वराच्या सृष्टीत जे असेल ना ते ऍक्सेप्ट करा ना. इट इज व्हेरी इझी. जे आहे ना ते स्वीकारावं नको का. यास असं झालं तुम्हाला काहीच अडचण नाही ना, हा ठीक आहे झालं. तुम्ही जगाच्या नादाच्या छंदात पडूच नका. जगाला काय वाटतं, जग काय मानतं, जग काय करेल, काय नाही, काय जगाचं काही संबंध नाही. आपल्याला काय वाटतं आणि आपण ना जे जे पदार्थ घडतात. हा मोबाईल मी निर्माण केला आहे का कोणत्या कंपनीने तयार केलेला आहे, कंपनीने बी नाही केला. ईश्वरी सृष्टीत कंपनी लागलेली. याला ज्या वेळेला तुम्ही म्हणता ना किंवा याच्यावर मी हक्क टाकला माझा, की त्यावेळेला तो दुःखाला कारण ठरले. सगळे मोबाईल व्यवस्थित राहतात का, फुटतातच का नाही. फुटणाराला कारण त्यांनी त्याच्यावर स्वत्व टाकलेलं असतं. असा हे सगळा प्रकार. तर तेव्हा थोडी रीती कठीण आहे, लक्ष देऊन ऐका. काय म्हणताय. पदार्थ असल्याशिवाय भासत नाही. हा पदार्थ असल्याशिवाय भासत हे नाही. हे ठीक कोणाचं आहे. आता आपल्याला मृगजळ भासतं. दुसरा दृष्टांत याला उन्हाळ्याच्या दिवसात तळ्यासारखं पाणी गोळा झालेलं दिसतं. तर ते खरं आहे का खोटं आहे. मग भासलं नाही का, भासलं. बरोबर आहे का ना. आता काही पदार्थ भासत नाही तरी असतात, काही भासून नसतात आणि काही भासून असतात. हा आता इथं लाईट लागली का नाही, लाईट लागलेली म्हणजे इलेक्ट्रिसिटी दिसते का. बल्ब दिसतात म्हणजे कार्य दिसतात आणि कारण दिसत. एखादा लईच हुशार असला आपण लाईट बीट काय मानत नाही, कारण दिसतच नाही. म्हणजे हे काय तारा गेलेल्या, अहो त्या तारा आहेत. लाईट दिसली का त्यात, लाईट दिसली नाही. त्याला म्हणतो वा धरून ठेव थोडा वेळ, मग तुला दिसेल. दिसेल का नाही. म्हणजे नको नको नको. कारण मग त्याने सुद्धा कार्यानुमेयता. कार्यानुमेयता म्हणजे हे बल्ब लागलेला आहे त्या अर्थी करंट असला पाहिजे आणि मी काय धरणार नाही. हे मांडलं का नाही त्याने. ज्या अर्थी जगत दिसतं त्या अर्थी ब्रह्म
आहे का आहेच आहेच म्हणून तर तुम्ही हसताय खेळताय तुम्हाला सगळं दिसतंय हे ज्ञान होतंय हे सच्चिदानंद ब्रह्मच आहे. चला पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. म्हणून पदार्थ भासण्याने काही त्याच्यावर सत्यत्व टाकावं असा काही नियम सिद्ध होत नाही. हे कबूल केले म्हणजे ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो त्या अर्थी ते सर्प आहे असेही मानलेच पाहिजे. बरोबर आहे. सर्प मानला पाहिजे. मानाय पाहिजे का नाही? मानाय पाहिजे. तुम्ही मानणार का नाही? मी तर मानणार बा. दिसल्यावर मानाय पाहिजे. खरा का खोटा? इथं घोटाळा आहे. घोटाळा कुठे आहे? रज्जूवरील सर्प मानाय पाहिजे का नाही मानाय पाहिजे? आदिनाथ महाराज दिसतोय म्हटल्यावर जगात दिसतंय म्हटल्यावर खरं का खोटं? खोटं मारायचं. व्यवहार करा ना. व्यवहार करायला अडथळा नाही. आता मला त्याच्यात घोटाळा असा आहे आपण शरीर घेऊन बसलो का नाही? भूक लागते का नाही? लागते. जेवण करायला पाहिजे का नाही? खरं का खोटं? किती सोपं आहे हो हे काय. जेवायला पाहिजे का नाही? जेवण खरं आहे का खोटं आहे? खोटाच. अहो खोटे खोट्याचा पसारा. तुकोबरायांना विचारा ना. खोटे खोट्याचा पसारा सत्य ते भवनदीचा तारा. खोट आहे शरीर खोटं, अन्न खोटं, भूक खोटी. मग तिन्ही मध्ये व्यवहार झाला का नाही? याला त्रिपुटीतले व्यवहार असं म्हणतात. आणि हे तसाच प्रकार आहे. शरीर मिळालं, घर बांधलं, ठीक आहे. खरं का खोटं? सत्य मानलं तर काय होईल? रडलाच पाहिजे. पापुत्रा जर गेला ना तरी रडला पाहिजे. ते म्हणलं पापुत्र कुणी काढलं? पापुत्रे माहिती ते लहान पोर आले होते लय भारी. आता नाही तुम्ही लय पकाट करून टाकले. आता ते पहिल्या घरामध्ये असे ते त्याच्या रंगाचे काय काढून खायचे सुद्धा पोर. शेणाची गरज. माती. घर पडल्यावर रडाय पाहिजे का हसाय पाहिजे? बांधताना हसाय पाहिजे का रडाय पाहिजे? काहीच नाही. जो घर बांधताना हसतो तो घर पडताना रडतोच आणि रडलाच पाहिजे. म्हणून तुम्ही ईश्वरी सत्ता माना. जगतात राहायचं असेल तर हे जगत कोणी निर्माण केलंय? जगत निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी चाललेलं आहे. त्याचा माझा काही संबंध नाही. मिळाली भाकरी तर ठीक आहे, नाही मिळाली तर जय हरी, काय अडचण नाही. असा जो कोणी जगेल तर तो मनुष्य समाधानीच दिसला पाहिजे. आणि जो त्याच्यात आसक्ती टाकून राहिलेला आहे एवढं मिळवायचं तेवढं मिळवायचं तेवढं मिळवायचं आणि तुला काहीच भेटणार नाही. तू काय मिळवायच्या गप्पा करतोस? त्या प्रारब्ध जसं ठेवल तसं राहावं लागतं. मिळालं तर करोड भेटतील आणि गेलं तर करोड जळल, नाश होऊन जाईल, काही राहणार नाही. ते वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल. आणि मग तुम्ही ज्या वेळेला याच्यावर शुद्धीवर येऊन काम करताल त्यावेळेला जे करताल ते चांगलंच करताल आणि जे होईल ते स्वीकारत चालायचं, बस. बाकी काय नाही. एखादा माणूस मेला स्वीकारायचा, एखादा जन्माला आला स्वीकारायचा. वा वा वा, आत्ताच यायला लागले. उत्पत्ती सार आता आपला अभंग चालू आहे ना, चिंता नका. वा वा, छान. असे तुम्ही आधी आले असते तर माझ्या जागेवर. सांगा पुढे. ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो त्या अर्थी ते सर्प आहे बरोबर असेही मानलेच पाहिजे. बिलकुल. यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंध्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे म्हणणे शक्य नाही. बरोबर आहे. वंद्या पुत्राचा दृष्टांत कसा आला हे तर माहिती ना तुम्हाला. वंद्या म्हणजे जिला मूल बाळ होत नाही, म्हणजे ज्या मूल झालं होतं आणि मेलं असं नाही, तिला नाही वंद्या म्हणत. वंद्या म्हणजे जिला मूलच होत नाही अशा. आणि ते नैसर्गिकता आहे, त्याच्यामध्ये 3 भाग येतात. काही वेळेला काय म्हटलं, 3 लिंग, पुरुष लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग. काही वेळेला नपुसक शरीराची रचना असू शकते त्याच्या प्रारब्धावशामध्ये, काही अडचण नाही. नसेल तर नसेल, काय अडचण आहे त्याच्यात. त्याला काय, तिला काय म्हणतात, तिला मूल नाही झालं तिला वंद्या असं म्हणतात. हा दोष दोन्हीकडून बी असू शकतो बरं का, काही वेळेला पुरुषांकडून किंवा स्त्रीकडून.
आणि नाही मग ती वंद्या, मग ते वंद्याचा पुत्र कधी झाला नाही, मग वंद्या पुत्र हा बोलण्या नाम मात्र झाला, नुसता शब्द प्रयोग झाला. बरोबर आहे का नाही? हा ना. पण रज्जूवरचा सर्प नाममात्र आहे का दिसतो सुद्धा? म्हणून वंध्या पुत्राचा दृष्टांत रज्जूवरील सर्पाला बसत नाही. ऐका काय म्हणतो. यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे म्हणणे शक्य नाही. सर्प कसा आहे? अत्यंत असत नाही, म्हणूनच अनिर्वचनीय आहे. सतही नाही आणि याला अनिर्वचनीय शब्द प्रयोग केलेला आहे. सत असंच विलक्षण. आता पूर्वी ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना माहिती. आता वंद्यापुत्र हा सत असत विलक्षण नाही, तर तो असत आहे. वंद्यापुत्राचं उदाहरण कशात जातं? असतात जातं. आता सर्प कसा आहे? असत. ते सांगतील. चला. व्यवहारिक सत्य सर्प तेथे नसतो. हे सत्य बरं, व्यावहारिक रज्जूवरील सर्प सत्य आहे का? नाही. आणि आपल्याला लौकिकामध्ये जो बाहेरचा जो सर्प भेटला आपल्याला जगतातला, तो कसा आहे? सत्य आहे. त्याला व्यावहारिक सत्य म्हणतात. आता रज्जूवरील सर्प त्याला काहीतरी म्हणावं लागेल ना, म्हणा ना मग. प्रातिभासिक सत्य, प्रातिभासिक सर्प. तो सर्प कसा आहे? तो प्रातिभासिक सर्प झाला. आणि जो व्यावहारिक सर्प जो आहे तो इथं, जो व्यवहारात बाधित होत नाही त्याचं नाव व्यावहारिक सर्प. रज्जूवरील सर्प व्यवहारात म्हणून तो प्रातिभासिक सर्प झाला. मग प्रातिभासिक किती पदार्थ दिसतात? मृगजळ कसं आहे? स्वप्न कसं आहे? सर्प ही प्रातिभासिक. प्रातिभासिक शब्दाचा अर्थ काय लक्षात आला? प्रतिती मात्र, केवळ प्रतिती मात्र. रज्जूवरील सर्प केवळ प्रतिती मात्र आहे, असत्य आहे. व्यवहारिक सत्य सर्प तेथे नसतो. हे सत्ख्याती वाद्याशिवाय सर्व पक्षात मान्य आहे. म्हणजे व्यावहारिक सर्प त्या ठिकाणी नसतो. हे जे सत्ख्यातीवादी होऊन गेले 5 नंबरचे ते म्हणतात सत्यच आहे. पण बाकीच्यांना कोणाला बाकीचे काय करतायत? सर्व पक्षात मान्य आहे. बाकीच्यांनाही मान्य आहे. काय म्हटलं? व्यवहारिक सत्य सर्प तेथे नसतो. हा सर्प नसतो हे बाकीच्यांना मान्य आहे. मान्य आहे. पुढे. जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यवहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो. तो कसा व्हावा? बरोबर आहे. काय म्हटले? सत्य सर्प व्यावहारिक सर्प रज्जू. जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यवहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो. तो कसा व्हावा? बरोबर आहे. तर व्हायला नाही पाहिजे, म्हणजे तिथं सर्प राहायला पाहिजे. पण व्यवहारात तो सर्प उपलब्ध होत नाही. पुढे. एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असं कधी? असा अनुभव नाही. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने त्याच्यावर भासलेला सर्प नाश पावला असं म्हणता येत नाही. कुठं? सत मानलं तसं. कारण एका सत पदार्थावर दुसरा सत पदार्थ पहिली गोष्ट भासतच नाही. आणि म्हणजे तो भासत नाही म्हणून तो नाशही पावणार नाही व्यवहारात सुद्धा. ज्या अर्थी रज्जूवरचा सर्प त्या ठिकाणी बाधित होऊन जातोय त्या अर्थी तो व्यावहारिक सर्प नव्हता हे सिद्ध झालं. आणि तो प्रातिभासिक हे सिद्ध झालं. चला. म्हणून रज्जूवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो. म्हणून वंध्या पुत्राप्रमाणे असतही नाही, सतही नाही आणि सत का नाही? सत का नाही? हा. आणि सत कशाला म्हणतात? सताचं लक्षण आहे का? त्रिकाल अबाध्यत्वम सत्यत्वम. हे पाठ करून ठेवा, महत्वाचं यातलं. आता याच्यात येणार आहे ना, त्रिकाल अबाध्यत्वम सत्यत्वम. त्रिकाल या पदाचा अर्थ आहे 3 काळ, वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ. या 3ही काळात ज्याचा बाध होत नाही त्याला सत असं म्हणतात. हे सताचं एक लक्षण आलं. त्याचा 3ही काळात बाध होत नाही. आपलं शरीर सत आहे का असत आहे का अनिर्वचनीय? प्रतितीला येतंय का नाही? प्रतितीला येते. हे शरीर प्रतितीला आलं, मग याला सत म्हणा. नाही, काही दिवसात जाळून टाकते. बरोबर आहे. मग आणि म्हणजे याची अप्रतीती होते.
हे पूर्वीच्या काळात नव्हतं, नंतरच्या काळात नसेल. पूर्वीच्या काळात म्हणजे याची जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेच्या आधी हे शरीर होतं का? नव्हतं. मध्ये शरीर आलं आणि नंतर ज्या वेळेला मृत्यू झाला त्यावेळेला जाळून टाकलं. म्हणजे केवळ मधल्या काळात त्याची प्रतीती आहे आपल्या शरीरांची सुद्धा. म्हणून शरीर सुद्धा अनिर्वचनीय ठरलेलं आहे. आणि रज्जूवरचा सर्प मध्ये भासला, जशी आपली शरीरं भासतात ना तसाच सर्प भासला. तर त्या सर्पाची डेट ऑफ बर्थ काय, म्हणजे वाढदिवस साजरा करू? सर्पाची डेट ऑफ बर्थ काय? काहीच नाही, जलामलाच नाही. आणि मग कळले काय वा जलामला नाही, पण मग जलामला नाही तर दिसलाच कसा? तर मग काही मानावं लागतं बा, काही काळ त्याचा मानावा लागतो. मग त्याला असा पण रज्जूवरच्यामध्ये काही का ज्या अर्थी दिसला त्या अर्थीत कुठंतरी जन्म झालेला आहे. ठीक आहे म्हटले. पण रज्जूचं ज्या वेळेला ज्ञान झालं त्यावेळेला ते म्हटले सर्प आहे का? नाही. मग नसलेल्या पदार्थाची जन्मतारीख कशाला काढता? झाला का नाही घोटाळा? तो केवळ मध्यंतरी भासला, तसं जगत हे मध्यंतरी भासतं, अज्ञान कालात भासतं, ज्ञान कालात उडून जात. तुका काय म्हणले? लपोनी या काखे तुका म्हणे वाखे कौतुकाचे. काय बघत काय तुका म्हणे वाखे कौतुकाचे. हा शेवट सांगा ना. झुगारुनी दुरी लपविले काखे तुका म्हणे वाखे कौतुकाचे. झुगारुनी दुरी लपविले काखे. लहान मुलांची समजूत काढायला लागते का नाही? एखादा असं खेळणं दिलं त्याच्या समोर म्हणजे आई खेळणं, आई खेळणं, ती काय सोडायला तयार ना. ते आणलेलं असतं दुसऱ्याचं. ती पोरग मागायला आली तर दोघांच्यात भांडणं. आता दोघांची भांडणं कसं काय सोडवायची? ते आणले की असं घेतलं ते इकडे तिकडे चौक तिथं काय काढून घेतलं. हा कुठे गेलं हे? म्हणजे मग त्याने काय केलेलं असतं, काढून घेऊन असं लपून टाकलं काके. कुठे गेलं हे? कुठं? मग ते परत पाहिलं, भूर गेलं, चिवणी नेलं. चिवणी नेलं का नाही? काय नेलं? खेळणं नेलं का नाही? काय नेलं? भुर गेलं. लोक कुठे गेली आपली पहिली? भुर गेली. सगळे गेले का नाही भुर? आता आपले ते म्हणजे कुठे गेले? भुर. हे असंच प्रकार आहे. पण तुम्ही भूर जायच्या आधी कळून घ्यायचं की हे भूर जाणार आहे. चला. सद्रूपाने किंवा असद्रूपाने हा. ज्या सर्पाचे निर्वचन म्हणजे कथन करणे शक्य नाही, परंतु प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून सत स्वतःहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. आपापच नाही. आपला एक असा विषय आला की त्याला सत म्हणता येत नाही, कारण त्याचा ते बाध होतो. बरोबर आहे? रज्जुवरील सर्पाचा बाध होतो. असत म्हणता येत नाही, कारण वंद्यापुत्राप्रमाणे असत नाही. मग तो कसा म्हणायचा? तर सत असत वेगळा. विलक्षण या पदाचा अर्थ वेगळा. सतावरून आणि असतावरून वेगळा, याला म्हणावं सत असत विलक्षण. याचा एक शब्द बनला, त्याला म्हणतात अनिर्वचनीय. कळालं? पुन्हा पुन्हा अभ्यास करा. अनिर्वचनीय का म्हटलं? त्याला सत म्हणता येत नाही, त्याला असत म्हणता येत नाही. सत असत त्यावरून वेगळा, म्हणून या पदाचा अर्थ झाला अनिर्वचनीय. म्हणून सर्प कसा आहे? अनिर्वचनीय. रज्जूवरील सर्प कसा आहे? अनिर्वचनीय आहे. आणि ब्रह्मावर भासलेलं हे जगत कसं आहे? अनिर्वचनीय आहे. सिद्ध झालं. म्हणजे सतही नाही आणि मग आम्हाला दिसतंय, मग दिसत नाही. दिसतंय म्हणूनच सांगतो तुम्हाला की हे दिसत असलं तर सत्य नाही. रज्जूवरील सर्पाप्रमाणे तेही सत्य नाही, म्हणून अनिर्वचनीय. चला पुढे. सत असताहून विलक्षण असच अनिर्वचनीय असा पारिभाषिक शब्द आहे. बरोबर. पारिभाषिक शब्द मिथ्या या अर्थी योजितात. बरोबर. मिथ्या या अर्थी. अनिर्वचनीय हा या शब्दाचा अर्थ काय झाला? बाध योग्य म्हणजे मिथ्या. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय झाला? बाध होतो, ज्याचा बाध होतो. चला. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात. आता लोक मिथ्या हा शब्द म्हटला की व्यवहारात त्याचा अर्थ म्हणजे नाशिवंत असा धरतात. आम्ही नाशिवंत धरत नाही. जगत नाशिवंत आहे असं न धरता बाध योग्य आहे असं म्हटलं तर अधिक जास्त सोपं झालं. झालं का नाही? ह्याचा नाश होत आणि मग माणसं का मारतात?
म्हणजे बाद योग्य, पण हळूहळू जातात. आपली केस कधी पिकली? प्रत्येक क्षणाला कधी पिकली काय माहिती बुवा, कारण आम्ही काळ करण्याच्या नादामध्ये असं गुंतलेलं आहे. कधी पिकली हेच माहीत नाही. पण पिकतात का नाही? केस पिकली. कधी पिकली नाही सांगता येत, पण हळूहळू पिकली. तसं जगत आहे उत्पत्ती, स्थिती आणि नाश, याच्यामध्ये चाललेलं आहे. सारख्या घडामोडी घडतायत या, पण हे सहन होत नाही. नाश म्हटल्यावर लगेच सहन होत नाही. कुठं महाराज म्हणले माणसं मेली तेव्हा, आज गावात कोणीच नाही गेलं, आज सगळे व्यवस्थित आहे. तुम्ही काय म्हणता? नाशवंत नाशवंत. मग असं म्हणा बाद योग्य, म्हणजे हळूहळू मारतात. चला. परंतु शास्त्रीय भाषेत मिथ्या शब्दाचा अर्थ हा. सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय असा आहे. बिलकुल. हा, अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभाषिक सत्तावान समजतात. त्याला काय समजतात? त्यालाच प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. सत्तेचे 3 प्रकार: पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. नुसतं ऐकू नका, लिहून ठेवत चला आणि चिंतन करत करत चला. पारमार्थिक सत्ता कोणाची आहे? ब्रह्माची, किंवा आत्मा किंवा ब्रह्म, दोन्ही एकच शब्द. पारमार्थिक सत्ता ब्रह्माची, व्यावहारिक सत्ता जगताची, व्यावहारिक सत्ता देहाची, व्यावहारिक सत्ता देह आणि देह संबंधीची सत्ता व्यावहारिक सत्ता आहे ना. आम्ही कुठं त्यात डिस्टर्ब केलं काय? आणि तिसरी सत्ता आणली प्रातिभाषिक सत्ता, रज्जूवरील सर्पाची, भासणारं स्वप्न, झालं प्रातिभाषिक सत्ता. ईश्वरी सत्ता व्यावहारिक मध्ये येईल का? ईश्वरी सत्ता व्यावहारिक मध्ये आली. बिलकुल. व्यावहारिक जो जगत दिसतंय ना, हे निर्माण मगाशीच म्हटलं तुम्हाला, कोणी निर्माण केलं? ईश्वराने केलं. या जगातले कोणते पदार्थ कुठे राहावेत याचा नियम कोणाकडे आहे? म्हणजे पहा, आत्ता या वेळेला हा मोबाईल इथे इथे पडलेला आहे, याला कारण कोण आहे? ईश्वर. का तुम्ही? यांनी म्हणले ना मीच ठेवला इथे, पण यांना कामाला कोणी लावलंय? ईश्वराने. इथं आणून ठेव, इथे येऊन बसा. तुम्ही आत्ता या वेळेला इथंच का बसले? ईश्वर इच्छा. काय विशेष आहे ना? तुम्ही मानत नाही. मग मी नसतोच आलो तर तुमचं तेच होतं की नाही आले तिथंच तुम्ही राहावा. ही ईश्वराची सृष्टी. लक्षात आलं ना? जे जे पदार्थ हालताना दिसत आहेत, जिथे जिथे कार्य होतं, ते कशा कोणत्या सत्तेतून होत आहे? ईश्वरी सत्ता, त्याला व्यावहारिक म्हणतात. म्हणून व्यवहार तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, तर ईश्वराच्या हातातून आहे. त्याला जो कोणी मान्यता देतो तो मनुष्य समाधानी राहतो, आणि जो मान्यता देणार नाही तो दुःखीच राहील. चला. कारण सत्सत्ताहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो, त्यास काहीतरी सत्ता मानलीच पाहिजे. म्हणून प्रातिभाषिक सत्ता मानली आम्ही, काहीतरी सत्ता मानली. रज्जूवरील सर्पाला सत्ता मानायलाच पाहिजे का नाही मानायला पाहिजे? पण काहीतरी मानायला पाहिजे. मग काय मानायला पाहिजे? म्हटले सत्य म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, मग प्रातिभाषिक माना, काय अडचण नाही. चला. म्हणून जगत सुद्धा कसं आहे? प्रातिभाषिक सत्तावान ठरतंय. जरी ते दिसायला आता व्यावहारिक सत्ता ईश्वराने निर्माण केलेली मानत असला तुम्ही, तरी वास्तविक पाहता शास्त्राने पुढे दृष्टी अजून सूक्ष्म केली आणि त्याला सांगितलं, अरे व्यावहारिक काढून टाक. जगात 2च सत्ता नांदतात. कोणत्या? ते तुम्हाला हळूहळू कट करतील. व्यावहारिक सत्ता कट करून चालणार आहे. कारण ह्या ते फक्त आता थोडंसं कळण्यासाठी तात्पुरती मांडली. लगेच तुमचा ते लहान मुलगा आहेत ना, ते आईला लगेच तोडावं लागत नाही, त्याला हळूहळू हळूहळू तोडावं लागतं का नाही? दूध पितं का नाही? मग त्याला ते लगेच तोडत नाहीत. त्याला ते म्हणजे आजपासून तुझं दूध बंद, अशी कोणतीच आई म्हणत नाही. ते म्हणजे नाही, पण त्याला विसर पाडून दुसरं दूध देऊन त्याला काय केलेलं आहे? टर्न केलेलं आहे. टर्न वळवलं का नाही त्याला? आणि आता इथे सुद्धा असंच केलेलं आहे. हा मुमुक्षूला आधी सांगितलं व्यावहारिक सत्ता, हो म्हणजे ईश्वराची, हा ईश्वराची. आणि मग महाराज स्वप्नाची प्रातिभाषिक, ठीक आहे. म्हणजे जगत निर्माण करणारा ईश्वर हा कोणत्या सत्तेतलं जगत निर्माण करतो? व्यावहारिक का प्रातिभाषिक? झाला. म्हणून हळूहळू टर्न केलेले आहे त्याला. तुमच्या नजरेसमोरून आम्हाला काय काढायचं आहे? हे जगतातलं सत्यत्व नाश पावायचं.
आणि काही नाही, जगतातलं सत्यत्व नाश पावल्यावर नेहमी अण्णा एक दृष्टांत वापरायचे गारुड्याचा. साप चांगला आहे का वाईट आहे? आता तुम्हाला मी गारुडी आधी म्हटल्यामुळे तुम्ही म्हटलं गारुडी. साप चांगला का वाईट आहे तर तुमच्या दृष्टीने आता इथे एखादा मोठा नाग निघाला, ते म्हटले पळता भुई थोडी, ही त्याच्या अंगावर ती त्याच्या अंगावर असं करून देते. ते म्हणले साप चांगला का वाईट आहे? म्हणजे चांगला नाही, वाईट आहे. नाग तर बाई वाईट आहे. झाला का नाही? पण तोच गारुड्याने पाहिला तर गारुडी म्हणतं बरं झालं, पहिला साप मेला, दुसरा सापडला. उत्पन्नाचं साधन आहे त्याच्या, लगेच ते काय करते, त्याचे दात पाडते. त्या सापाचे दात विषारी आहेत का साप विषारी आहे? दात विषारी. हे जगत विषारी आहे का सत्यत्व रूपी दात विषारी? असं आहे. जगत राहिलं राहू द्या, काय अडचण नाही, पण जगत खरं नाही, हे खोटच आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणसे भासत असे. तुकोबऱ्या म्हणतात ना, काय साधूंचे अभंग आहेत. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे. बुजगावणं कशाला म्हणतात? रानात ते असं लावलेलं आहे, भीती दाखवायची, असं असं करतो. त्याला कोण घाबरतं? पक्षी, हरण, हे त्याला घाबरतात. ते असं वारेन झालं असंच खूप वाजतो काय. हा, तसं हे जगत बुजगावणे, हे खरं नाही. त्यास काहीतरी सत्ता मानलीच पाहिजे म्हणून स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे, बरोबर. हेच ज्याचे स्वरूप, हा, त्यास प्रतीती मात्र सत्ता असते. बरोबर, याकरिता त्यास प्रातिभाषिक सत्तावान म्हणतात. बिलकुल. अशा रीतीने सत असताहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रतीती होऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो. या व्यवहारास अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. काय समजून सांगायचं होतं तुम्हाला? अनिर्वचनीय ख्याती. रज्जूवरील सर्प कसा आहे तर सत असत विलक्षण आहे, सत का नाही किंवा असत का नाही याचं विश्लेषण दिलं आणि सिद्ध काय झालं? अनिर्वचनीय पदाचा अर्थ सिद्ध झालाय. चला, आणि हीच सर्वात श्रेष्ठ आहे. हीच सर्वात श्रेष्ठ संगती आहे. कशावरची संगती लावली? रज्जूवर सर्प कसा भासला, त्याचं उत्तर काय निघालं? ही श्रेष्ठ संगती. श्री गुरु, श्री गुरु शिष्य 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 श्री गुरु, आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, हा, पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा हे माझ्या लक्षात आले नाही. महाराज ते बरोबर सांगितलं बरं का तुम्ही आत्ता. हा प्रातिभाषिक हेही कळाला, पण तो आला कस काय? हे तर सांगता येत नाही ना, आला कस काय? तर तो सांगतील अनादी. अनादी आहे. हे जगत केव्हा झालं? अनादी कालापासून. त्याचं खरं उत्तर असेल, तुम्हाला अज्ञान आहे तेव्हापासून. तुम्हाला अज्ञान केव्हापासून आहे? तुमचं तुम्ही शोधा. तेव्हापासून मी अज्ञानी. तर अशा प्रकारे हे माझ्या लक्षात आलं, पण रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा हे माझ्या लक्षात आलं नाही. कृपा करून सांगा. चला, अशी प्रार्थना आहे. हा, श्री गुरु सांगतात, रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कोठून सर्प आला आहे असे नाही, बिलकुल. तर ज्या रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाने अज्ञान असते त्या अज्ञानाच्या योगाने त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन कशा काय आला? तर याचे याचं ज्ञान उत्तर आहे, याचं उत्तर आहे तर याचं ज्ञान नाही. कशाचं? रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाने अज्ञान असते, हे त्याचं बीज आहे. ज्या वेळेला रज्जू स्वरूपाचं विशेष ज्ञान होतं त्यावेळेला सर्प राहत नाही. चला. या ज्ञानाच्या योगाने सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान होते. या अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुम्हाला स्पष्ट सांगतील पुढच्या पाठात. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल विठ्ठल.